मंडळी, बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाउन्स प्रकरणामुळे अडचणीत आलाय. पण हे प्रकरण काय आहे? तर राजपाल यादवनं अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला होता. दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडून त्यानं सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यावेळी अता पता लापता नावाचा चित्रपट त्यानं केला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान झालं. त्यानंतर कर्जाची परतफेडही वारंवार लांबणीवर गेली, ज्यामुळे 2013 मध्ये त्याला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 3 ते 6 डिसेंबर 2013 पर्यंत तो 4 दिवस तुरुंगात होता. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अपिलावर त्याची शिक्षा स्थगित केली आणि आता पुन्हा याच प्रकरणात तो अडकलाय. कोर्टानं त्याला खूप संधी दिल्या, पण हे सगळं करूनही त्याला स्वतःचं हे प्रकरण मिटवता आलं नाही. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला दोषी ठरवत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयानं 4 फेब्रुवारीपर्यंत शरण यायला सांगितलं होतं, पण त्यानं वेळेत आत्मसमर्पण केलं नाही. तिहार तुरुंगातील माहितीनुसार त्यानं नंतर गुरुवारी आत्मसमर्पण केलं. राजपाल यादवनं न्यायालयात हजर होत 25 लाख रुपये जमा करण्याची तयारी दाखवली आणि उर्वरित रक्कम लवकर भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की आधी आत्मसमर्पण करणं आवश्यक आहे. न्यायालयाच्या माहितीनुसार अजूनही सुमारे 9 कोटी रुपयांची थक बाकी आहे. त्यामुळं त्यांना अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, पण पूर्ण रक्कम जमा झाली नाही. त्यामुळं उदारता दाखवण्याचं कोणतंही कारण नाही, असंही न्यायालयानं त्याला सुनावलंय.